रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख सण आहे। या दिवशी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो। धार्मिक मान्यतांनुसार चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला होता। त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो। श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते। श्रीराम सत्य, धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले। जीवन त्याग, कर्तव्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते। या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांच्याकडून भव्य भोजनदानाचे आयोजन केले गेले आणि स्वतः महाप्रसाद वितरित करून सर्वांना प्रभू श्रीराम नवमीच्या शुभेच्छा यांनी दिल्या। जनार्दन रामभाऊ बांते, मी हनुमान मंदिर पंच कमिटी अध्यक्ष देवसुकडी। इथे कमीत कमी 200-250 वर्षापासून रामनवमीची भव्य यात्रा अशीच चालू आहे आणि इथे बाहेरगावून येऊन आपले जिल्हा परिषद सदस्य असो किंवा बाहेरचे कुणी नागरिक असो, इथे दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम देतात, महाप्रसाद करतात आणि मनोरंजनासाठी रामनवमीची यात्रा संपल्यावर आपण इथे एक रंगारंग कार्यक्रम ठेवतो। दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि दरवर्षी इथे याच पद्धतीने आपल्या गावी कार्यक्रम होत असते आणि जी हनुमान मंदिर, जे हनुमान मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे, इथे स्थापन केलेली नाही आहे, म्हणून इथे या मंदिरची हेच एक विशिष्ट आहे आणि म्हणून त्याच कारणाने इथे मोठी यात्रा भरत असते आणि आपल्या कार्तिक पौर्णिमेला, दसऱ्याला अशीच इथे यात्रा भरत असते। नागपूरवरून गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट, महान्यूज 7 करिता। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।